वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे होळी आणि आमच्याकडे ही बघा अशी होळी साजरी करत आहे। तर तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। आमच्या गावाकडे सण असला की 2 दिवस आधी आम्ही घर साफ करतो आणि अंगणात सडाही टाकतो। तो सणाच्या दिवशी टाकतो। तर सकाळी उठल्यानंतर वृषालीने अंगणात सडा टाकलेला आहे आणि 1.5 तासाने मी तिथे रांगोळी काढायला आलेली आहे आणि माझी रांगोळी काढून झालेली आहे। तर आता देवघरात गेलेली आहे मी आणि देवघरात गेल्यानंतर ताटात देव आंघोळीसाठी काढून घेत आहे। तर पूर्ण देव मी आंघोळीसाठी काढलेले आहे आणि देवारा थोडासा खराब वाटला तर मी देवघरही साफ करून घेत आहे। तर आता माझं देवघर साफ करून झालेलं आहे आणि आता देवांना आंघोळ घालून घेणार आहे। तर देवांनाही आंघोळ घालून झालेली आहे आणि परत देवघरात देव मी ठेवण्यासाठी आलेले आहे। तर नवीन कपडा अंथरून त्यावर सगळे देव व्यवस्थितपणे ठेवलेले आहे आणि आता आमच्याकडे आहे 5 देव। तर आम्हाला हा वीर मिरवण्यासाठी तो बाजूलाच ठेवायचा आहे आणि तो आम्ही गावात मिरवण्यासाठी नेणार आहे। तर देवघरातून मी पूजा वगैरे करून बाहेर येणार आहे आता आणि आल्यानंतर देवांनाच नैवेद्य करायचे आहे। तर मी देवांना नैवेद्य करून घेणार आहे। आमच्याकडे 5 देवांना असं 5, 11 जितके पाहिजे तितके नैवेद्य करतात। तर मी 5 नैवेद्य केलेले आहे। आमच्या बाजूला 2 देव आहेत त्यांनाही आम्ही नैवेद्य ठेवतो आणि होळीसाठी नैवेद्य बनवलेला आहे। तर मी आता नैवेद्य घेऊन जायची तयारी करत आहे आणि देवघरात वीर आणण्यासाठी गेलेली होती। तर हा वीर आणून खोबऱ्याच्या वाटीमध्ये तो देवाच्याच कपड्यात बांधून नैवेद्य आणि वीर हा मिरवणुकीसाठी घेऊन आलेली आहे। तर आता गावात ही मिरवणूक चाललेली आहे आणि मिरवणूक असतात। फार मोठी मिरवणूक असते गावामध्ये आमच्या। आमचा सण वीरांना नाचवण्यासाठीच असतो। तर ही होळी आहे ना, जी मारुतीच्या मंदिरापुढे पेटवलेली आहे आणि देवाला नैवेद्य ठेवायचा असतो। तर आणि आमच्या गावात एक काठी असते वीराची काठी, ती पूर्ण गावात त्या काठीची मिरवणूक काढतात। तर मी होळीला निवड ठेवून झालेला आहे माझा आणि होळीला 5 प्रदक्षिणा घालत आहे आणि त्यानंतर